Good morning, students. Now we see the exercise 3.1. In this exercise, let us take the problems on evaluation of integrals with respect to x. Take first example. Integration sin x divided by cosine square x dx. Solution. If we take integral sin x divided by cosine square x, see the solution. Next step, integration 1 upon cos x multiplied by sin x divided by cos x dx. Integration 1 upon cos is sec x, sin x divided by cos x is tan x into dx. So in derivative formula, derivative of sec x is sec x plus sec x into tan x. So integration of sec x plus sec x into tan x dx is equal to sec x plus c. Now take the next one, that is fourth. Integration cosine 2x divided by sin square x dx. Solution. Integral cosine 2x divided by sin square x dx is equal to integration 1 minus 2 sin square x divided by sin square x. Here cosine 2x is converted to 1 minus 2 sin square x. So separately dividing by sin square x, we got integral 1 upon sin square x minus 2 into sin square x divided by sin square x bracket complete dx. 1 upon sin square is nothing but cosec square x, separate the integral, and here is minus 2 integral dx. So final answer is cosec square x. Current derivative of cot x is minus cosec square x. That's why integration of cosec square x is minus cot x minus 2 into integral dx, that is x plus c. Fifth example. Integral cosine 2x divided by sin square x into cos square x dx. Solution. Given integral is written. Second step, cosine square x, again formula for cosine 2x, cos square x minus sin square x divided by sin square x into cos square x dx. Separately dividing by this denominator to numerator. So cos square gets first term 1 upon sin square x and minus 1 upon cos square x. 1 upon sin square x is nothing but cosec square x minus sec square x. मग आता दोघांचे इंटिग्रल्स माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म्युले, दॅट इज मायनस कॉट एक्स मायनस सेक्स स्क्वेअरचे इंटिग्रल टॅन एक्स प्लस सी. नाव टेक अनदर वन. नेक्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रेशन टॅन एक्स डिवायडेड बाय सेक एक्स प्लस टॅन एक्स. सोल्युशन. इंटिग्रल लिहिलं. सेकंड स्टेपला बघा, या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेक एक्स मायनस टॅन एक्सने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेलं आहे बघा. मग वरचा न्यूमरेटरचा गुणाकार केला सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. त्याच्याप्रमाणे डिनॉमिनेटरचा गुणाकार केला ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. म्हणजे खाली डिनॉमिनेटरला फंडामेंटल आयडेंटिटीचा वापर केला तर आपल्याला 1 मिळतो. म्हणून न्यूमरेटरमध्ये बघा सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस, आता टॅन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रल डायरेक्ट नाही आहेत, मग त्याला कन्वर्ट केलं फंडामेंटल आयडेंटिटीनुसार सेक स्क्वेअर एक्स मायनस 1, डिनॉमिनेटरला 1 इंटू डी एक्स. आता इंटिग्रल, आता न्यूमरेटरमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला 3 इंटिग्रल दिसत आहेत. सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रल सेक स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस मायनस मायनस प्लस 1 झाला तो
साईनकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. +1 इंटिग्रल dx. मग sec x इंटू tan x इंटिग्रल sec x मिळालं. sec स्क्वेअर एक्सचं इंटिग्रल tan x मायनस tan x +1चं इंटिग्रल मिळतं आहे x आणि प्लस शेवटी ॲड करा c. या पेजवरचं आपण आता शेवटचं इंटिग्रल बघू. इंटिग्रेशन √1 + sin 2x dx. इंटिग्रल रूटमध्ये 1 + sin 2x dx. आता sin 2xचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडं, त्याच्यामुळे आपल्याला 2 sin x इंटू cos x लिहिता येतो आहे. परत 1ला ट्रान्सफर करायचं आहे. पण बऱ्याच वेळेस sin 2x ऐवजी sin 5x sin 3x असं जर दिलं तर तुम्हाला हाफ अँगल फॉर्म्युल्याच्या नुसार या ठिकाणी 1ची व्हॅल्यू बदलायची आहे. मग या ठिकाणी बघा 1ला लिहिलं मी. सेकंड स्टेपला बघा गिवन इंटिग्रल. सेकंड स्टेप बघा इंटिग्रल कोसाइन स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स प्लस साइन 2x ची व्हॅल्यू टाकली 2 sin x इंटू cos x dx विच इज इक्वल टू इंटिग्रल. मग आता पूर्ण जर टर्म पाहिलं तर a² + b² + 2ab असं दिसतं आहे तुम्हाला. म्हणजेच कोसाइन x प्लस साइन x ब्रॅकेट स्क्वेअर अंडररूटमध्ये dx. अंडररूटच्या बाहेर आल्यानंतर इंटिग्रल cos x प्लस साइन x dx. सेपरेट द इंटिग्रल्स. मग फायनल आन्सर काय मिळेल तुम्हाला. cos xचं इंटिग्रल काय होतं, साइन xचं डेरिव्हेटिव्ह काय होतं cos x. म्हणून cos xचं इंटिग्रल असेल साइन x प्लस साइन xचं इंटिग्रल असेल मायनस cos x आणि शेवटी प्लस c. पुढच्या एक्झाम्पल्सकडे जाऊ आपण. बघा या ठिकाणी दिलेलं एक्झाम्पल आहे. इंटिग्रल √1 - कोसाइन 2x dx. सो इव्हॅल्युएट दिस इंटिग्रल. सोल्युशनमध्ये पहिली स्टेप इंटिग्रल जसं तसं लिहिलं. 1 - कोसाइन 2x हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. डायरेक्टली तुम्हाला 2 sin स्क्वेअर x अंडररूटमध्ये टाकला dx. √2 बाहेर काढला. साइन स्क्वेअर अंडररूटच्या बाहेर येताना sin x मिळेल तुम्हाला आणि sin xचं इंटिग्रल मिळते तुम्हाला मायनस cos x. सो फायनल आन्सर काय मिळते मग -√2 cos x प्लस c. याच्यामध्ये आता पुढचं एक्झाम्पल दिलं आहे 10व्या नंबरला. sin 4x इंटू कोसाइन 3x dx. मग याला आपण सोल्युशनमध्ये बघू. इंटिग्रल लिहिलं. डिनॉमिनेटर. आता न्यूमरेटर तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले जर व्यवस्थित असतील तुमचे तर तुम्हाला डिफॅक्टरायझेशन कन्वर्ट. आता या ठिकाणी प्रॉडक्ट ऑफ साइन अँड कॉस दिलेला आहे म्हणून त्याला आपण सम ऑफ साइन और कॉसमध्ये आपण कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करेल. मग बघा दुसरी स्टेप 1/2 लिहिला आहे. त्याच्यावरती 2 लिहिलेला नाही त्यांनी, कारण 2 इथं मल्टिप्लिकेशनला पाहिजे. सो 1/2 इंटिग्रल 2 sin 4x इंटू कोसाइन 3x dx. मग या ठिकाणी मिळतं आहे तुम्हाला 2 sin a cos b. म्हणजेच तुम्हाला मिळेल डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यामध्ये sin a + b प्लस sin a - b. मग त्याचा जर वापर केला तुम्ही मग तिसरी स्टेप पहा. 1/2 sin ऑफ 4x + 3x प्लस sin ऑफ 4x - 3x म्हणजे sin a + b प्लस sin a - b. इंटिग्रलचा dx कंप्लीट. 2 सेपरेट इंटिग्रल केले. 1/2 पण सेपरेट लिहून घेतला. 1/2 sin 4x + 3x किती झाला 7x प्लस 1/2 इंटिग्रल sin x dx. आता sin 4xचं इंटिग्रल मिळतं आहे तुम्हाला मायनस कोसाइन 7x / 7. मग या ठिकाणी xचा कोइफिशियंट 7 होता म्हणून डिनॉमिनेटरला तुम्ही त्याला 7ने लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजेच कोसाइन 7xला 7ने डिवाईड केलं. मायनस परत sin xचं इंटिग्रल मायनस cos x प्लस c. सो फायनल आन्सर काय मिळालं तुम्हाला -1/14 कोसाइन 7x मायनस 1/2 cos x प्लस c. आणखी एक एक्झाम्पल बघू आपण. इफ f' of x is equal to x - 3/x cube
अँड गिवन इज थिंग इज दॅट F1 व्हॅल्यू दिलेली आहे 11/2. फाइंड Fx म्हणजे इंटिग्रल विचारलेलं तुम्हाला Fx किंवा Fxची मूळ किंमत काय असेल की ज्यावेळेस डेरिव्हेटिव्हची किंमत तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. मग बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रल सोल्युशन पहा. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रल सोल्युशन पहा. मग या ठिकाणी f' इज इक्वल टू जर gx दिलेला आहे म्हणजे gxची व्हॅल्यू आपण x मायनस 3/x³ जर पकडली तर आपल्या डेफिनेशनमध्ये काय मिळतो आपण याचं इंटिग्रल जर केलं तर आपल्याला Fx बरोबर काय मिळतं आहे इंटिग्रल ऑफ f' dx. जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ gx इज इक्वल टू Fx मिळत असेल तर आपल्याला इंटिग्रेशन ऑफ Fx dx बरोबर काय मिळतो आहे gx मिळतो आहे. तीच डेफिनेशन जी डेफिनेशन ऑफ इंटिग्रल स्टँडर्ड डेफिनेशन आपण यूज केली. मग Fx बरोबर काय मिळतं आहे तुम्हाला इंटिग्रल f' dx. मग f' ची किंमत टाकली मी x मायनस 3/x³ इंटू dx. मग इंटिग्रल सेपरेट करून घेतले दोघं इंटिग्रल. पहिलं इंटिग्रल आहे इंटिग्रल x dx मायनस 3 टाइम्स एक्सचा पॉवर लिहिला मी आता -3 dx. मग एक्सचं इंटिग्रल मिळतं x² म्हणजे x⁻n चा फॉर्म्युला आपण यूज केला. मग 3 इंटू दुसरा इंटिग्रल बघा मायनस साईन 3 इंटू x⁻n ची किंमत आहे -3. मग त्याच्यामध्ये +1 ॲड केला तर -2 डिवायडेड बाय -2 प्लस c. फायनल आन्सर तुम्हाला मिळतं आहे x² प्लस 3/2x². कारण तो निगेटिव्ह एक्सचा जो इंडेक्स होता तो खाली येऊन पॉझिटिव्ह केला आपण आणि शेवटी ॲड केला c. परंतु f(1) दिलेलं तुम्हाला 11/2. मग x इज इक्वल टू 1 जर आपण पुटअप केलं यावरच्या इक्वेशन f1ची व्हॅल्यू जी लिहिलेली मी 11/2च्या वरचं Fx बरोबर x² + 2 प्लस 3/2x² प्लस c मध्ये तर 1/2 प्लस 3/2 प्लस c इज इक्वल टू काय मिळतं आहे तुम्हाला 11/2. सिम्प्लिफिकेशन केलं इकडं 2 मिळतो आहे तुम्हाला लेफ्ट साईडला c + 2 बरोबर 11/2. c ची व्हॅल्यू मिळते तुम्हाला 11/2 -2 मीन्स c इज इक्वल टू c/2. मग ही व्हॅल्यू तुम्हाला Fx मध्ये टाकायची आहे म्हणून फायनल आन्सर Fx काय मिळते तुम्हाला x² डिवायडेड बाय 2 प्लस 3/2x² प्लस 7/2. ठीक आहे. मग या 3.2 एक्झरसाइजेसमध्ये आणखी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत तेही तुम्ही पहा. ॲडजस्टमेंट न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरला किंवा काही रॅशनलायझेशनचे पण असतील. मग आज आपण हा एक थेरम मेथड ऑफ इंटिग्रेशनमध्ये घेऊ. त्याच्या आधी मेथड्स ऑफ इंटिग्रेशन किती आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. मग ज्या वेळेस तुम्हाला इव्हॅल्युएशन इंटिग्रलचं करायचं असेल त्यावेळेस त्याला आपल्याला काही वेळेस रिड्यूस करण्यासाठी स्टँडर्ड फॉर्मला रिड्यूस करण्यासाठी काहीतरी अल्जेब्राईक किंवा ट्रिग्नॉमेट्रिक किंवा कुठले तरी सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी करायचं असतं. मग या ठिकाणी आपण पहिली मेथड जी घेतली ती सबस्टिट्यूशन मेथड. म्हणजे या ठिकाणी स्पेशल मेथड्स आहेत या सबस्टिट्यूशनच्या त्या आपण पुढच्या या थेरमनंतर एक्झाम्पल्समध्ये आपण पाहणार आहोत. मग बघा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. मग याच्यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा एक थेरम आहे
If x is equal to phi of t is a differentiable function of t, then integral fx dx is equal to integral f of phi t multiplied by phi dash t into dt. Proof. x is equal to phi of t is a differentiable function of t. बघा प्रूफमध्ये पहा पहिली ओळ, x is equal to phi of t is a differentiable function of t. Therefore, dx upon dt is equal to phi dash t. Let integral fx dx is equal to gx implies derivative of gx is equal to fx. By chain rule. आता चेन रूल तुम्हाला माहिती आहे. मग डेरिव्हेटिव्ह घेतलं मी चेन रूलनुसार डेरिव्हेटिव्ह ऑफ जी एक्स विथ रिस्पेक्ट टू टी मीन्स डी डी टी ऑफ जी ऑफ एक्स विच इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इंटू डी एक्स अपॉन डी टी. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स याची व्हॅल्यू आहे तुम्हाला डी अपॉन डी एक्स. जी एक्सची व्हॅल्यू आहे एफ एक्स, ती लिहिली मी मल्टिप्लाइड बाय डी एक्स अपॉन डी टी. मग डी एक्स अपॉन डी टीची व्हॅल्यू पण मी टाकली या ठिकाणी फाय डॅश टी. एक्सची व्हॅल्यू पण टाकली मी फाय ऑफ टी. म्हणजेच तुम्हाला डी अपॉन डी टी ऑफ जी एक्स मिळतं आहे एफ ऑफ फाय टी इंटू फाय डॅश टी. मग बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन म्हणजे राईट साईडचं याला जर आपण इंटिग्रल केलं तर त्याच्याबरोबर जी एक्स मिळतो आहे तुम्हाला. मग जी एक्स बरोबर इंटिग्रेशन एफ ऑफ फाय टी इंटू फाय डॅश टी डी टी मीन्स इंटिग्रेटिंग बोथ साईड्स विथ रिस्पेक्ट टू टी. मग आता जी एक्सची व्हॅल्यू पण टाकून दिली मी. जी एक्सची व्हॅल्यूवरती तुम्ही जे मानलेलं होतं इंटिग्रल एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी एक्स. सो फायनली वी गॉट इंटिग्रेशन एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ एफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश टी डी टी. मग हा जो रूल आहे सबस्टिट्यूशनचा तो कसा वापरायचा त्याच्यासाठी मी खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. इंटिग्रल इव्हॅल्युएट द इंटिग्रल 3x स्क्वेअर साइन ऑफ एक्स क्यूब इंटू डी एक्स. सोल्युशन बघा. मग लेट एक्स क्यूब इज इक्वल टू टी, 3x स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू डी टी. मग ह्या दोन गोष्टी आपण वरच्या इंटिग्रलमध्ये टाकल्या. मग जर आय म्हटलं आपण इंटिग्रलला तर मिळतं आहे 3x स्क्वेअर डी एक्सची किंमत डी टी मिळते. साइन ऑफ एक्स क्यूबची किंमत होते बदल होतो आहे इंटिग्रल साइन टी डी टी. आणि साइन टीचं इंटिग्रेशन काय होतं म्हणजेच मायनस कॉसाइन टी प्लस सी. फायनल आन्सर. आता टीची व्हॅल्यू परत पुटअप करून घेतली मायनस कॉसाइन एक्स क्यूब प्लस सी. मग ह्या ज्या इंटिग्रेशनमध्ये एक्झाम्पल 1मध्ये तुम्हाला दिसतं आहे जर तुम्ही स्टँडर्ड फॉर्मला कन्वर्ट करायचं असेल तुम्हाला दिलेलं इंटिग्रल तर त्या ठिकाणी एक सुटेबल सबस्टिट्यूशन वापरायचं आहे जेणेकरून ते इंटिग्रल स्टँडर्ड इंटिग्रल फॉर्म्युलाला रिड्यूस होईल आणि त्याच्यानंतर त्याचं आन्सर लिहिलं गेलं पाहिजे. मग ज्या वेळेस तुम्ही सबस्टिट्यूशन वापरलं शेवटी तुम्हाला व्हेरिएबल पुन्हा बदलायचं आहे आणि फायनल आन्सर व्हेरिएबल एक्समध्ये दिलं असं होतं त्याच्यामुळे फायनल आन्सरसुद्धा व्हेरिएबल एक्समध्ये लिहिलं पाहिजे. ओके थँक्स. हा थेरम जरा व्यवस्थित लिहून काढा कारण सगळ्यात महत्त्वाचा थेरम आहे सबस्टिट्यूशनमध्ये. एखाद्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये 3 मार्काला किंवा 4 मार्काला जर असेल तर थेरम प्लस त्याच्या खाली एक छोटंसं एक्झाम्पल दिलेलं असतं तर ते इम्पॉर्टंट थेरम आहे हा. मग याच्यावरच्या करोलरीज छोट्या छोट्या करोलरीज आहेत त्या तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट पिरियडला मी घेणारच आहे. ओके वी स्टॉप हिअर. थँक्यू.